काय कारवाई? आज रोजी बकरी ईद अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना 2 गोवंश वाहतूक करणारे जनावर मिळाले. एक पिकअप ज्यामध्ये 4 गोवंश जनावरे होती व एक छोटा हत्ती ज्यामध्ये 3 गोवंश जनावरे होती. सदरील दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेली आहे. सदरील वाहनातील जनावरे कोणत्या हेतूसाठी वाहतूक करण्यात येत होती त्याबाबत खात्री करून पुढची कारवाई करीत आहोत. चंद्रभागा हद्दीतील नागरिकांना काय आवाहन करा तुम्ही? दिनांक 17 रोजी होऊ घातलेल्या बकरी ईद संबंधाने आपल्या मुस्लिम बांधवाचा पवित्र सण असून त्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात कुर्बानी होत असते. तरी सदर कुर्बानी करताना मुस्लिम बांधवांनी काळजी घ्यायची की जे गोवंश प्रतिबंधित केलेला गोवंश आहे अशा गोवंशाची कुठलीही कत्तल करू नये. तसेच कुर्बानीसाठी वापरलेल्या जनावरांचे डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घ्यावे. त्याच्यातला जो कुर्बानीनंतर जो काय वेस्टेज निघेल तो त्याचा महानगरपालिकेने त्याच्यासाठी पण कचरा वाहनाची सोय केलेली आहे. त्याच्यातच टाकावा, इतरत्र फेकू नये. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही कृती करू नये. तसेच हिंदू बांधवांनासुद्धा पोलीस स्टेशन सदर बाजार तर्फे आवाहन करण्यात येते की कोणतीही आताताईपणा करू नये, संयम बाळगावा व कोणतीही अनुचित घटनेची माहिती असल्यास पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी. स्वतः कोणत्याही प्रकारच्या स्वतः कायदा हातात घेऊन कोणतीही कृती करू नये. तसेच आपल्या शहरातली शांतता राखावी. कोणत्याही प्रकारचे रील्स, व्हॉट्सअप मेसेज ज्या योगे आपल्या शहरात शांतता भंग होईल असे तयार करू नये. तसे प्रसारित करू नये व हा येणारा सण शांततेत साजरा करावा असे सर्व बांधवांना आवाहन करण्यात येते पोलीस स्टेशन सदर बाजार जालन्याच्या वतीने.